लक्षात घ्या, जेव्हा अशा प्रकारच्या संख्या तुम्हाला दिल्या जातात की ज्यांचे चिन्ह हे भिन्न आहेत, एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, एक धन आहे एक ऋण आहे, मग धन आणि ऋण असल्यानंतर आतापर्यंत तुम्ही एक वाक्य ऐकलेलं आहे, यांना सोडवताना वजाबाकी करायची किंवा सबट्रॅक्शन करायचं आणि सबट्रॅक्शन नंतर मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं. हे एक वाक्य हमखास तुम्ही ऐकलेलं आहे. पण मित्रांनो, हीच आपली चूक आहे. इथं मोठ्या संख्येचं चिन्ह आपण जर उत्तराला द्यायचं तर सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या, मोठी संख्या कोणती छोटी संख्या कोणती याविषयीचा एक सविस्तर व्हिडिओ मी या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, पाहू शकता. किंवा परत एकदा इथं थोडक्यात सांगतो, ही आहे नंबर लाईन, जिला आपण संख्या रेषा म्हणतो. यावर मी इंटिजर्स दाखवलेत. आता याच्या दोन बाजूंचा विचार केला, ही राईट हँड साइड ही लेफ्ट हँड साइड, आपण 0 पासून शून्यापासून विचार केला, शून्याच्या त्या बाजूला इकडं सगळे पॉझिटिव्ह नंबर आहेत, इकडे निगेटिव्ह नंबर आहेत. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की नंबर लाईनवर प्रत्येक अंकाच्या डाव्या बाजूला असलेला अंक त्यापेक्षा लहान असतो. मग या नियमाचा जर आपण विचार केला तर सगळे पॉझिटिव्ह नंबर राईट हँड साइडला आहेत आणि सगळे निगेटिव्ह नंबर लेफ्ट हँड साइडला आहेत. मग आता लक्षात घ्या, ह्या पहिल्या उदाहरणात ठीक आहे 17 आणि -4 यांचा जर विचार केला तर हे उत्तर करेक्ट आहे. पण इथं जर विचार केला 4 आणि -17 आयत्या वेळेला काय होतं, आपल्या डोक्यामध्ये एक विचार चक्र चालू होतं की 4 आणि -17, अरे 4 ही तर संख्या मोठी आहे कारण ही पॉझिटिव्ह आहे आणि 17 ही संख्या निगेटिव्ह आहे. मग 17 ही लहान आहे, मग उत्तराला चिन्ह आम्ही कुणाचं देतो, 4चं देतो आणि याचा आन्सर असंच पॉझिटिव्ह ठेवतो, जे की पूर्णपणे चुकीचं आहे. किंवा याही उदाहरणात असंच आहे 8 आणि -12, 8 पॉझिटिव्ह आहे 12 निगेटिव्ह आहे. मग याचाही आन्सर बरेचसे जण आयत्या वेळेला काय देतात, 8चं साइन आन्सरला देतात, जे की 4, जे की चुकीचं आहे. किंवा सेम इथं देखील असंच, हे देखील आन्सर चुकीचं आहे. मग ही चूक टाळण्यासाठी आपल्याला या नियमाला कशा पद्धतीनं लर्न करणं आवश्यक आहे, कशा पद्धतीनं समजावून घेणं आवश्यक आहे, चला ते समजण्यासाठी हा सविस्तर टेबल पाहूया. हे नियम जे आपण दिलेले आहेत, हे नियम तुम्ही शब्दांच्या रूपामध्ये शब्दात वर्णन केलेले नियम तुम्ही याआधी ऐकलेले असतील. जर ऐकलेले असतील खूप छान, नसतील ऐकलेले आता सविस्तर तुम्हाला हा टेबल जर लक्षात ठेवता आला, सरावातून तो सहज लक्षात राहतो. मग काय करायचं, आधी टेबल समजावून घ्या. आपला मुद्दा कोणता आहे, रूल्स फॉर ऍडिशन और सबट्रॅक्शन फॉर इंटिजर्स, म्हणजे पूर्णांक संख्यांवरील क्रिया करताना बेरीज वजाबाकी कशी करायची आहे. आणि याचा आपल्याला उपयोग माहिती आहे, प्रत्येक प्रकारची समीकरण सोडवताना किंवा गणितामधला सर्वात बेसिक पार्ट आपण या भागाला म्हटलं तर ते चुकीचं असणार नाही. ठीक आहे. आता वेळ न वाया घालवता लक्षात घ्या, सिरियल नंबर 1 2 3 4 हा टेबल नेमका आधी समजतो का पहा. त्यानंतर फर्स्ट नंबर म्हणजे कसा, इथं जे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलं होतं 17 हा पहिला नंबर किंवा पहिली संख्या. सेम हाच टेबल मराठी भाषेमधला या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देतो, जो की तुम्ही स्क्रीनशॉट काढून मराठीत सुद्धा तो टेबल समजावून घेऊ शकता. फर्स्ट नंबर पहिली संख्या, सेकंड नंबर दुसरी संख्या. ऑपरेशन म्हणजे ते नाही जे हॉस्पिटलमध्ये केलं जातं, ऑपरेशन म्हणजे क्रिया. नेमकं हे असे चिन्ह आल्यानंतर बेरीज करायची की वजाबाकी, कारण इथं आपण दोघांचेच हे रूल शिकतोय. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठीचे रूल वेगळे आहेत, त्याचा आपण नंतर अभ्यास करू. सुरुवातीला ऑपरेशन नंतर साइन ऑफ रिझल्ट. चला ठीक आहे, या चिन्हानुसार आम्ही क्रिया करतो. क्रिया केल्यानंतर जे उत्तर येतं त्या उत्तराला नेमकं कोणतं चिन्ह द्यायचं, पॉझिटिव्ह द्यायचं, निगेटिव्ह द्यायचं का अजून काही द्यायचं, जे या गणित सोडवताना याच्या संदर्भात आपली जी चूक होते ही चूक टाळण्यासाठीचे नियम आहे. तोच नियम मी इथं रूल नंबर 3 आणि 4 साठी दिलेला आहे. आपण थोड्या वेळात त्याची पण चर्चा करू. आणि शेवटी या रूलशी संबंधित एक्झाम्पल तुम्हाला या टेबलमध्ये पाहायला मिळणार आहे. मग सुरुवातीला पहा पहिला नियम, रूल नंबर 1 या पद्धतीने जायचंय आपल्याला. रूल नंबर 1, फर्स्ट संख्या पॉझिटिव्ह दुसरी संख्या निगेटिव्ह, सॉरी दुसरी ही संख्या पॉझिटिव्ह. दोनही संख्या जर पॉझिटिव्ह असतील म्हणजे दोन्ही संख्या जर धन असतील तर आपण नेहमीच ही क्रिया करतो. काय करायचं, ऍडिशन करायची, दोघांची ऍडिशन म्हणजे बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर येणाऱ्या उत्तराला पॉझिटिव्ह साइन द्यायचं. जसं की उदाहरण म्हणून 5 + 12 याचं उत्तर काय येतं, 12 आणि 5 ची बेरीज केली आहे
12 आणि 5 17, याचा आन्सर पॉझिटिव्ह. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे, प्रत्येक संख्येच्या बाबतीत चिन्ह कुठं असतं, तर चिन्ह हे डाव्या बाजूला असतं. समजा मी इथं लिहिलं -5, -17 किंवा चिन्हच दिलं नाही 12, याचा अर्थ काय, या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, निगेटिव्ह ऋण चिन्ह आहे. याचंही चिन्ह मायनस, याचं चिन्ह काहीच नाही. जेव्हा काहीच नसतं तेव्हा ते काय असतं, प्लस असतं. म्हणजे ही धन संख्या आहे, ही ऋण संख्या आहे, ही ऋण संख्या आहे. ठीक आहे. मग या 5 सोबत काही नव्हतं म्हणजे काय होतं, धनचिन्ह होतं. 12 सोबत धनचिन्ह, दोघांची वजाबाकी केली, उत्तर आलं 17. रूल दुसरा काय आहे, नियम दुसरा, पहिली संख्या निगेटिव्ह, दुसरी संख्या निगेटिव्ह. इथं दोनही संख्या आपण निगेटिव्ह घेऊ. जेव्हा दोन्ही संख्या निगेटिव्ह असतील तेव्हा ऑपरेशन कोणतं करायचं, इथं देखील त्यांची बेरीजच करायची आहे. मात्र फरक एवढाच आहे, पहिल्यासारखाच हा नियम आहे, फरक एवढाच आहे, इथं आलेलं आन्सर पॉझिटिव्ह होतं. दुसऱ्या नियमात मात्र दोन्हींचे चिन्ह निगेटिव्ह असल्यानंतर बेरीज करायची, बेरीज केल्यानंतर आलेलं आन्सर मात्र निगेटिव्ह द्यायचं. याचाच अर्थ -5 -12 याचा आन्सर येणार आहे -17. आता रूल नंबर 3 आणि 4 हे महत्वाचे आहेत. याच नियमांच्या चुकीच्या ऐकण्यामुळं किंवा वापरण्यामुळं आयत्या वेळेला आमची अशी चूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी मी इथं पहा काय लिहिलंय, फर्स्ट नंबर पॉझिटिव्ह, सेकंड नंबर निगेटिव्ह किंवा फर्स्ट नंबर निगेटिव्ह, सेकंड नंबर पॉझिटिव्ह. याचाच अर्थ दोन संख्यांचे चिन्ह हे भिन्न असतील तर, सारखे असतील तर काय करायचं, आम्ही पहिल्या 2 नियमात शिकलो. चिन्ह जर आता वेगळे असतील तर काय करायचं, ऑपरेशन कोणतं करायचं, क्रिया करायची वजाबाकीची, सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन केल्यानंतर जो आम्हाला रिझल्ट येतो तो त्या रिझल्ट संदर्भात पहा, मी इथं वाक्य दिलेलं आहे, साइन ऑफ द नंबर हॅव्हिंग ग्रेटर मॅग्निट्यूड. म्हणजेच काय, मोठं परिमाण असलेल्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचंय. आता प्रश्न पडतो, मॅग्निट्यूड किंवा ज्याला आम्ही मराठीत परिमाण म्हणतो, हे परिमाण म्हणजे काय. इथं तर सांगितलं गेलं मोठे परिमाण असलेल्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं, साइन ऑफ द नंबर हॅव्हिंग ग्रेटर मॅग्निट्यूड. पण ते ठरवायचं कसं, तर ठरवणं काही अवघड नाहीये मित्रांनो. या अंकांचा विचार आपल्याला मॅग्निट्यूडचा करायचा. मॅग्निट्यूडचा करायचं म्हणजे काय, तर जेव्हा आम्ही एखादी किंमत चिन्हाशिवाय विचारात घेतो तेव्हा त्यालाच काय म्हणायचं, मॅग्निट्यूड. काही वेगळं अवघड नाहीये. थोडक्यात काय, या संख्यांचा इंटिजर सारखा विचार करायचाच नाही, नॅचरल नंबर सारखा करायचा, नैसर्गिक संख्यांसारखा करायचा. कारण आपल्याला माहितीये नैसर्गिक संख्या ऋण नसतात. मग नैसर्गिक संख्यासारखा जर आम्ही यांचा विचार केला तर निश्चितच आमच्या लक्षात येतं, इथं पहा 4 - 17. आता नैसर्गिक संख्यासारखा विचार म्हणजे मॅग्निट्यूड विचारात घेताना कळतं 17 मोठे आहेत 4 पेक्षा. मग 17 सोबतचं चिन्ह जे की कोणतं आहे, त्याच्या डाव्या बाजूचं चिन्ह असतं मायनस आहे. म्हणून याचा आता करेक्ट आन्सर आम्ही लिहिणार आहोत, जे की काय असेल, आता करेक्ट आन्सर असेल -13 किंवा -13. याच पद्धतीनं आता या दोघांचा जर विचार केला, 8 - 12 याचा आन्सर काय येणार आहे, दोघांचा डिफरन्स असेल 4चा. मात्र इथं 12 हा अंक मोठा आहे 8 पेक्षा, म्हणून आन्सर -4. मॅग्निट्यूड पाहिलंय, परत एकदा सांगतो, मॅग्निट्यूड 12 हे मॅग्निट्यूड 8 पेक्षा मोठा आहे, म्हणून त्याचं साइन उत्तराला आलेलं आहे. सेम तसं 4 - 8 जेव्हा लिहिलं तेव्हा 8चं मॅग्निट्यूड पाहायचंय जे की मोठं आहे 4 पेक्षा, म्हणून 8 सोबतचं साइन -4. मग आता पहिल्या उदाहरणात जर विचार केला 17 - 4, इथं मॅग्निट्यूड 17चं मोठं आहे, म्हणून 17 सोबत काही नाही म्हणजे पॉझिटिव्ह साइन आहे, म्हणून याचा आन्सर आलाय 13. हे रूल आपल्याला पाठ करायचे नाहीयेत, एकदा तुम्हाला व्यवस्थित समजावून घ्यायचे आणि कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी या प्रकारच्या मनानं एक 25-30 संख्या घ्यायच्या आणि प्रत्येक रूल कोणत्या रूल मध्ये हे बसतं, तुम्ही कोणत्या वर्गाचे विद्यार्थी आहात यानुसार हे डिपेंड आहे. जर तुम्ही 10वी पेक्षा किंवा 7वी पेक्षा लहान वर्गाचे असाल तर मित्रांनो, हे सराव करताना अशा संख्या स्वतःहून घ्या आणि कोणत्या नियमामध्ये त्या बसतात, पहिली संख्या दुसरी संख्या पाहून त्यानुसार सराव करा. हे नियम कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहू शकतात. इथं फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, असाच एक टेबल मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठीचा सुद्धा असतो, तोही आपण या चॅनलवर अपलोड याच्या नंतर काही दिवसातच करणार आहेत. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा, म्हणजे दोन्ही नियमांमधला फरक तुमच्या लक्षात येईल आणि बऱ्याचसे उदाहरणं आपण याच चॅनलवर सरावासाठी तुम्हाला देणार आहेत. जर तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल
व्यवस्थित समजला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.